रत्नागिरीमध्ये सुद्धा व्यावसायिक गॅस पुरवठा 95% ठप्प झालेला आहे। कंपन्यांनी पुरवठा थांबवल्याने जिल्ह्यातील हॉटेल, मेस आणि कॅटरिंग व्यवसाय धोक्यात आलेले आहे। सध्या केवळ रुग्णालयाचे आणि अत्यावश्यक सेवांसाठीचेच व्यावसायिक सिलेंडर दिले जात आहेत। अनेक हॉटेल चालकांकडे शेवटचा एकच सिलेंडर उरला असून गॅस अभावी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। अख्खा देशातील युद्धामुळे आता हॉटेल व्यावसायिक देखील गॅसवर आलेले आहेत। रत्नागिरीमध्ये गॅसचा तुटवडा आता व्यावसायिक जो सिलेंडर आहे तो मोठ्या प्रमाणात तुटवडा जातो भासू लागलेला आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत रत्नागिरीतले गॅसवर आल्याचे चित्र पाहायला मिळतं। गॅस एजन्सीने जवळपास 95% व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते आता बंद केलेले आहेत। जो 5% जे आहे ते आता व्यावसायिक सिलेंडर आता व्यावसायिकांना मिळणार आहेत। आता कमर्शियल जे सिलेंडर आहेत ते आता कुठेतरी बंद झालेला 95% पुरवठा जो आहे तो बंद झालेला आहे। काय नेमकी परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने आता तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो? खूप कठीण परिस्थिती आहे, कारण गेले 8 दिवस आम्ही सिलेंडरसाठी ट्राय करतोय। हा आता मी काल लावलेला नवीन सिलेंडर आहे। हा आता एकच सिलेंडर आपल्याकडे शिल्लक आहे। तो सिलेंडर संपला आणि नवीन मिळाला नाही तर आम्हाला शटर बंद करून घरी बसावं लागणार आहे। आता दुसरं मग हॉटेल बंद केल्यानंतर कामगारांचा सुद्धा पगाराचा प्रश्न तेही आमच्यावर अवलंबून असतात। त्यामुळे सगळेच प्रश्न निर्माण होणार आहेत आणि पर्यटकांचे पण हाल होणार आहेत। आता पर्यटकांचा पण सीझन चालू झालेला आहे, त्यांचा पण हंगाम, तेही फिरायला परीक्षेनंतर बाहेर पडतात, त्यामुळे त्यांचेही प्रश्न निर्माण होणार आहेत। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।